नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेला उपक्रम इस्रो, भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता 5वी ते इयत्ता 7वीसाठी होत आहे. आणि या उपक्रमाच्या अंतर्गत जी निवड चाळणी परीक्षा घेण्यात येत आहे, तर या परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग 21 हा आज आपण अभ्यासत आहोत. आणि आजच्या या 21व्या भागामध्ये आपल्याला अन्न साखळी परिसंस्था या घटकातील आपण काही नमुना दाखल काही प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि स्क्रीनवरचा हा पहिला प्रश्न. तर या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे, जैविक व अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया मिळून टिंबटिंब बनते. तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आहे परिसंस्था. प्रश्न क्रमांक 2, हवा हा परिसंस्थेतील कोणता घटक आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अजैविक घटक. प्रश्न क्रमांक 3, उत्पादक हिरव्या वनस्पती हा परिसंस्थेतील कोणता घटक आहे? तर उत्पादक हा जो आहे हिरव्या वनस्पती ज्या आहेत तर या जैविक घटकामध्ये या ठिकाणी मोडतात. प्रश्न क्रमांक 4, पाणी हा परिसंस्थेतील कोणता घटक आहे? तर पाणी हा परिसंस्थेतील अजैविक घटक आहे. प्रश्न क्रमांक 5, बाष्प हा परिसंस्थेतील कोणता घटक आहे? तर बाष्प हा परिसंस्थेतील अजैविक घटक आहे. प्रश्न क्रमांक 6, भक्षक म्हणजे प्राणी हा परिसंस्थेतील कोणता घटक आहे? तर भक्षक म्हणजे प्राणी हे जे आहेत हे जैविक घटकामध्ये येतात. प्रश्न क्रमांक 7, खनिजे हा परिसंस्थेतील कोणता घटक आहे? तर अजैविक घटक हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, विघटक म्हणजे सूक्ष्मजीव हा परिसंस्थेतील कोणता घटक आहे? तर जैविक घटक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, मृदा हा परिसंस्थेमधील कोणता घटक आहे? तर मृदा हा परिसंस्थेमधील अजैविक घटक आहे. प्रश्न क्रमांक 10, सूर्यप्रकाश हा परिसंस्थेमधील कोणता घटक आहे? तर अजैविक घटक आहे. प्रश्न क्रमांक 11, एकशिंगी गेंड्याचे पुनर्वसन कधी केले गेले? तर 1 एप्रिल 1984 या दिवशी त्याचं पुनर्वसन केलं गेलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12, सजीवांचे परिसंस्थेमधील इतर सजीवांच्या संदर्भातील स्थान व तो बजावत असलेली भूमिका याला टिंबटिंब म्हणतात. तर याला निश असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 13, परिसंस्थेतील नदी, तळे, समुद्र हे टिंबटिंब परिसंस्थेची उदाहरणं आहेत. तर ही जलीय परिसंस्थेची उदाहरणं आहेत. प्रश्न क्रमांक 14, साप हा परिसंस्थेच्या कोणत्या घटकात मोडतो? तर द्वितीय भक्षक म्हणून सापाला ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 15, चंदन हा परिसंस्थेच्या कोणत्या घटकात मोडतो? तर चंदन हा उत्पादक या घटकामध्ये मोडतो. प्रश्न क्रमांक 16, मुंगी हा परिसंस्थेच्या कोणत्या घटकात मोडतो? तर प्राथमिक भक्षक म्हणून मुंगीला ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 17, वाघ हा परिसंस्थेच्या कोणत्या घटकात मोडतो? तर तृतीयक भक्षक म्हणून वाघाला ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 18, पक्षी हा परिसंस्थेच्या कोणत्या घटकात मोडतो? तर पक्षी हे द्वितीय भक्षक म्हणून ओळखले जातात. प्रश्न क्रमांक 19, नाकतोडा हा परिसंस्थेच्या कोणत्या घटकात मोडतो? तर प्राथमिक भक्षक म्हणून नाकतोड्याला ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 20, चित्ता हा परिसंस्थेच्या कोणत्या घटकात मोडतो? तर चित्ता हा परिसंस्थेच्या तृतीयक भक्षक म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 21, देवदार हा परिसंस्थेच्या कोणत्या घटकात मोडतो? तर देवदार ही वनस्पती आहे आणि ही वनस्पती उत्पादक म्हणजे कोणती हिरव्या रंगाची जी वनस्पती आहे ही उत्पादक वनस्पती म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 22, ससाणा हा परिसंस्थेच्या कोणत्या घटकात मोडतो? तर तृतीय भक्षक म्हणून ससाण्याला ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक 23, कोळी हा परिसंस्थेच्या कोणत्या घटकात मोडतो? तर कोळी हा प्राथमिक भक्षक म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 24, सरडा हा परिसंस्थेच्या कोणत्या घटकामध्ये मोडतो? तर सरडा हा परिसंस्थेच्या द्वितीय भक्षक म्हणून ओळखला जातो.
फुलपाखरू हा परिसंस्थेच्या कोणत्या घटकात मोडतो? 24वा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्राथमिक भक्षक. प्रश्न क्रमांक 25, बेडूक हा परिसंस्थेच्या कोणत्या घटकात मोडतो? तर बेडूक हा परिसंस्थेच्या द्वितीय भक्षक म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 26, जीवाणू हा परिसंस्थेच्या कोणत्या घटकात मोडतो? तर जीवाणू हा परिसंस्थेच्या विघटक या घटकामध्ये मोडतो. प्रश्न क्रमांक 27, परिसंस्थेमध्ये मानव प्राणी कोणत्या गटात मोडतो? तर मानव प्राणी हा भक्षक आहे. प्रश्न क्रमांक 28, रणथंबोर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर रणथंबोर हे जे अभयारण्य आहे हे पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 29, भरतपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर पाण पक्ष्यांसाठी भरतपूर अभयारण्य प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 30, दी ग्रेट हिमालय नॅशनल पार्क अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर पांढरा बिबटा आणि पांढऱ्या बिबट्यासाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या घटकामध्ये आपण अन्नसाखळी व परिसंस्था या घटकातील काही नमुने दाखल प्रश्नांचा या ठिकाणी सराव केला. तर अशाच प्रकारच्या आणखी काही प्रश्नांचा सराव आपण इतरही संदर्भ पुस्तकांमधून करायचा आहे आणि परीक्षेची तयारी करायची आहे. परीक्षेसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जर चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या यूट्यूब जी लिंक आहे या व्हिडिओची ती आपण इतरही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा आपण या पाठामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि पुढीलही पाठामध्ये आपण सहभागी व्हावं अशी या ठिकाणी मी आपणाला विनंती करतो. तर पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि आजचा पाठ या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.